वळूयात पुढच्या महत्त्वाच्या बातमीकडे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या 20 पेक्षा जास्त आमदारांनी पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष सुनेत्रा पवार यांची भेट घेतली आहे। रात्री उशिरा देवगिरी निवासस्थानी ही भेट झाल्याचं समजतंय। डीजीसीएच्या अहवालात आमदारांकडून शंका उपस्थित करण्यात आलेल्या आहेत। तर अजित पवारांच्या अपघातासंदर्भात जो अहवाल आलेला आहे त्या अहवालासंदर्भात 20हून अधिक आमदारांनी शंका उपस्थित केल्याचं समजतंय आणि त्याच संदर्भात या आमदारांनी रात्री उशिरा देवगिरी बंगल्यावर जात सुनेत्रा पवारांची भेट घेतली आहे। त्यामुळे अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे। रोहित पवार या सगळ्या संदर्भात सातत्याने शंका उपस्थित करतात। मात्र आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामधल्या 20हून अधिक आमदारांनी देखील या संदर्भात शंका उपस्थित केली आहे। आपले प्रतिनिधी निलेश बुधावले आपल्या सोबत आहेत। निलेश, या आमदारांचं नेमकं काय म्हणणं आहे, का शंका आहे त्यांना? माझे आपण सातत्यानं पाहतो रोहित पवारांच्या पत्रकार परिषद होत आहेत आणि त्याच्या पद्धतीनं डीसीए असेल किंवा व्हीएसआर कंपनी असेल या संदर्भामध्ये प्रत्यक्ष नौकरी होताना आपल्याला दिसत आहेत। रात्री उशिरा सर्व जवळपास 20 पेक्षा जास्त आमदारांनी पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष सुनेत्रा पवार यांची भेट घेतली आणि डीसीएचा सध्या जो अहवाल आला आहे त्याच्यामध्ये ज्या त्रुटी आहेत आणि त्याच्यावरून सध्या शंका उपस्थित होत आहेत या संदर्भामध्ये देखील सवाल उपस्थित केले आणि आपण या विषयाच्या अनुषंगानं यासोबतच काही दिवसांपूर्वी स्वतः सुनेत्रा पवार यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना जे पत्र दिलं होतं ज्याच्यामध्ये प्रामुख्याने उल्लेख केला होता की सीबीआय चौकशी लवकरात लवकर नेमण्यात यावी। याचं पुढे काय झालं, अशा दोन महत्त्वाच्या विषयांना अनुसरून सुनेत्रा पवार यांच्या आमदारांना भेट घेतली आणि लवकरच आपण मुख्यमंत्र्यांना एकत्रित भेटायला जाऊयात आणि या सगळ्या प्रश्नांसंदर्भामध्ये जे काही सवाल उपस्थित होत आहेत सध्या या प्रकरणी या संदर्भामध्ये आपण चर्चा करूयात आणि या नेमकं पुढे सीबीआय चौकशीचं काय झालं या संदर्भात देखील विचारणा करूयात। अशा पद्धतीची एक भूमिका या ठिकाणी मांडलेली आहे। प्रत्येक आमदाराशी वन-टू-वन काल सुनेत्रा पवार यांना चर्चा केलेली आहे आणि यानंतर सुनेत्रा पवार यांना अजित पवार यांच्या अपघातानंतर ज्या काही वस्तू मिळाल्या त्या वस्तू देखील आमदारांना दाखवलेल्या आहेत। याच्यामध्ये चप्पल असेल, अजित पवारांचं घड्याळ असेल, यासोबतच अपघातानंतर ज्या काही गोष्टी रिकव्हर झालेल्या आहेत त्या देखील त्या ठिकाणी दाखवलेल्या आहेत। मागच्या काही दिवसांपासून अपघाताबाबत वेगवेगळ्या शंका उपस्थित होत आहेत आणि त्याच अनुषंगानं कालची ही आमदारांची भेट जी आहे ही अतिशय महत्त्वाची मानली जाते। आमदारांना अजित पवारांच्या अपघातासंदर्भात चर्चा केली, यासोबतच डीजीसीएचा अहवाल आणि मुख्यमंत्र्यांची भेट या संदर्भामध्ये चर्चा झालेली आहे। सुनेत्रा पवार यांनी देखील सर्व आमदारांना आश्वासन दिलेलं आहे की लवकरच आपण मुख्यमंत्र्यांच्या भेटीला जाणार आहोत। नक्कीच आता या आमदारांच्या शंकांची नोंद सुनेत्रा पवार घेणार का आणि त्या संदर्भात आता सुनेत्रा पवार पुढे काय पावलं उचलतात हे पाहणे तितकंच महत्त्वाचं असणार आहे। निलेश, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। वळूयात पुढच्या बातमीकडे। बातमी आहे पुण्यामधून। पुण्यातील न्हावी गावातील पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या न्यू इंग्लिश स्कूलमध्ये विद्यार्थ्यांना कपाळावर टिळा लावून शाळेत येण्यास विरोध केल्याचा आरोप मुख्याध्यापक एस.एन. कांबळे यांच्यावर झालाय। ही बाब समजताच शिवप्रतिष्ठानच्या धारकऱ्यांसह हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी शाळेत जाऊन मुख्याध्यापकांना जाब विचारत गोंधळ घातलाय। टिळा लावलेल्या विद्यार्थ्यांना अपमानास्पद शब्दात बोलल्याचा आरोपही त्यांनी केलाय। अखेर मुख्याध्यापकांनी टिळा लावण्यास कोणतंही बंधन नसल्याचं स्पष्ट केलंय। पुन्हा असा प्रकार झाल्यास तीव्र आंदोलन करू असा इशारा या कार्यकर्त्यांनी दिलाय।